भूतिया हॉस्पिटल पार्ट 2. गोष्ट आहे गाझियाबादची. गाझियाबाद शहराच्या बाहेर एका विराण जागी एक हॉस्पिटल होतं, जे पूर्णपणे जळलं होतं आणि भूतिया हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं. संध्याकाळ झाल्यानंतर कोणीही त्या हॉस्पिटलच्या बाजूने जायचा विचारही नाही करायचा, कारण की त्या हॉस्पिटलमध्ये कैद होती डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉयची फारच भीषण आत्मा. गोष्ट 10 वर्षांपूर्वीची आहे. गाझियाबादचं ते हॉस्पिटल फारच प्रसिद्ध होतं, कारण की तिकडे जो कोणी पेशंट यायचा तो ठीक होऊनच जायचा. पण त्या हॉस्पिटलचं एक काळं सत्य देखील होतं, जे लोकांना कळलं आणि हॉस्पिटलला जाळलं गेलं. हॉस्पिटलमध्ये कलंकनाथ नावाचा एक सर्जन होता, जो सर्जरीमध्ये माहिर होता, पण सर्जरीच्या सोबतच काळ्या जादूचा आसरा घ्यायचा. माझे बाबा वाचतील ना? डोंट वरी सर, सर्जरी करतायत. पण ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी सोबत काळ्या जादूचा नंगा नाच चालायचा. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा. डॉक्टर, पेशंटच्या हृदयाचे ठोके बंद झालेत. त्याच्या हृदयामध्ये तुझं सर्वात लांब नख घुसाव. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाहा. अशा प्रकारे कलंकनात पेशंटचा जीव तर वाचवायचा, पण जसंही कोणी त्याचा नातेवाईक त्याला भेटायला यायचा, थँक्स सर, तुम्ही माझ्या बाबांना वाचवलं. मी तुम्हाला दुप्पट फीस देईन. मला फीस नाही, रक्त प्यायचंय. काळी जादू केल्यामुळे मानवी शरीराची भूक वाढते. सर, हे काय करताय तुम्ही? नाही, सोडा, वाचवा, नाही. अशा प्रकारे कलंकनाथने फीसच्या नावाखाली अनेक लोकांना मारलं होतं. जशी ही गोष्ट बाहेर कळली, लोकांनी कलंकनाथ आणि त्याच्या स्टाफला मारलं आणि हॉस्पिटलला आग लावून त्यांना जिवंत जाळलं. आज या घटनेला 10 वर्ष झाली आहेत. कलंकनाथ आणि त्याचा भुकेला भूतिया स्टाफ ओरडून ओरडून हॉस्पिटलची जुनी भिंत खिळखिळी करत आहे. मला भूक लागलीये, रक्त पाहिजे. जरा धीर धरा सर, कोणी ना कोणी येतच असेल. गाझियाबादमध्ये नटवरलाल नामक खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यांचा एकुलता एक मुलगा अमन एका ॲक्सिडेंटमुळे 6 महिने कोमात होता. नॅशनल, इंटरनॅशनल सर्व हॉस्पिटल्समध्ये इलाज करून झाले, पण काही फायदा नाही झाला. मग नटवरलालने तंत्रमंत्राचा आधार घ्यायचा विचार केला आणि गाझियाबादमधील मोठ्या बंगाली तांत्रिकला भेटला. तांत्रिकाने बराच वेळ अमनच्या शरीराला पडताळलं आणि मग हताश होऊन बोलला, ही तंत्रविद्येच्या अखत्यारीतली गोष्ट नाहीये. याला जर ठीक करायचं असेल तर फक्त एकच ठिकाण योग्य आहे. कोणतं ठिकाण? भूतिया हॉस्पिटल. हे ऐकताच नटवरलालचा थरकाप उडाला. व्हॉट? तुम्ही भूताप्रेतांचा इलाज करता आणि तुम्हीच भूतांकडून इलाज करून घ्यायला सांगताय? कलंकनाथ अवश्य एक भूत आहे, पण एक टॉप सर्जन पण होता. काळ्या विद्येचा स्वामी पण आहे. तुझ्या मुलाला डॉक्टर आणि तांत्रिक दोघांची गरज आहे, आणि मी फक्त तांत्रिक आहे, डॉक्टर नाहीये. मग काय, आपला जीव मुठीत घेऊन नटवरलाल भूतिया हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलचे बंद दरवाजे 10 वर्षांनंतर पुन्हा उघडले. जिवंत नटवरलालचं ताजं मांस बघून नर्सेसच्या तोंडात पाणी सुटलं. त्या नटवरलालच्या आजूबाजूला माशांसारख्या भिरभिरू लागल्या. मी म्हणाले होते ना डॉक्टर, कोणी ना कोणी नक्की येईल. बघा आलं की नाही. हे ऐकताच भयभीत नटवरलाल हात जोडून म्हणाला, ए बघ कलंकनाथ, मी इकडे तुझी शिकार म्हणून नाही, एक दुःखी बाप म्हणून एका सर्जनला भेटायला आलो आहे. माझ्या मुलाला कोमातून बाहेर काढा आणि प्लीज मला देखील मारू नका. मला माझा जीव प्रिय आहे. ठीक आहे, सोडा याला. तू तुझ्या मुलाला घेऊन ये. मी त्याला नक्कीच बरा करेन, पण एक बळी घेईन. तू नाहीतर तुझा मुलगा. सर्जरी नंतर कोणाला तरी मी नक्कीच खाईन. बोल, मंजूर आहे का? नटवरलाल असहाय्य होता. त्याला कलंकनाथची अट मान्य करावीच लागली. रात्रभर त्याला झोप नाही आली. पडल्या पडल्याच विचार करत होता की कोणाचा बळी द्यावा, कारण की त्याला मुलगाही प्रिय होता आणि मुलाहून प्रिय त्याचे प्राणही. तेव्हा त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. आयडिया का नाही, सर्जरीनंतर त्या तांत्रिकालाच बळीचा बकरा बनवावं. तांत्रिक आहे, तंत्रमंत्र जाणतोच. वाचला तर कलंकनाथ संपेल. मेला तरी माझ्या बापाचं काय जाईल?
दुसऱ्या दिवशी नटवरलाल त्याच्या मुलाला भूतिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि आतमध्ये सर्जरी सुरू झाली. कलंकनाथ भूतिया स्टाफ सोबत सर्जरीमध्ये लागला आणि इकडे नटवरलालने लाडी गोडी लावून तांत्रिकाला देखील आणलं. बाबा, अमन, माझ्या बाळा. थँक्स कलंकनाथ, माझं बाळ ठीक झालं. बोल, आता कोणाला खाऊ, तुला की तुझ्या मुलाला खाऊ? कलंकनाथ, या तांत्रिकाला खा. चल अमन. धोका, तू तर मला सांगितलं होतंस की कलंकनाथला तंत्रविद्येमध्ये माझी सहायता पाहिजे. पण नटवरलाल तिकडे कुठे थांबणार होता. तिकडे तो अमनला घेऊन निघाला आणि इकडे कलंकनाथने आणि त्याच्या स्टाफने तांत्रिकाला फाडलं. चल अमन, जेवढ्या लवकर शक्य होईल इकडनं आपल्याला निघायचंय. तेवढ्यात अचानक समोर कलंकनाथ आणि त्याचा भूतिया स्टाफ आला. असं कसं? आता मला तिप्पट फी पाहिजे. हे ऐकताच नटवरलाल आणि अमन कापू लागले. हा धोका आहे कलंकनाथ. मग तू तांत्रिकासोबत काय केलंस? धोका देणं तुझ्याकडनं शिकले. नर्सेस, पकडा या दोघांना. सगळा भूतिया स्टाफ अमन आणि नेटवर्कच्या दिशेने वळू लागला आणि बघताच कलंकनाथ आणि बाकी भूतेंनी नटवरलाल आणि त्याच्या मुलालाही मारून टाकलं. मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती खाणार. असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे, लुकडे जाडे, प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले. मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. सेक्रेटरी साहेब, हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काय मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले
आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटी मधल्या लोकांना खरं खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहत आहे. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचा आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल सेक्रेटरी साहेब त्याला 1,00,000 रुपये देतील. जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात. आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार. रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटीमधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली.